आणि दीक्षेच्या 15 दिवस आधी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या संबंध लोकांना त्यांनी बाबासाहेबांनी दिल्लीला बोलवावं आणि सांगावं त्यांना की मी 15 दिवसाच्या नंतर नागपूरला दीक्षा घेत आहे। याचा अर्थ मी 15 दिवसानंतर शेड्यूल कास्ट राहणार नाही आहे। बाबासाहेबांच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे अध्यक्ष झाले होते। म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं पूर्ण नेतृत्व हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्याकडे आलेलं होतं आणि बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात 1957ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्रातनं 1-2 नव्हे 6 खासदार निवडून गेले होते। हे ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचून ते इतके परावर्तित झाले वगैरे जे सांगतात झाले असतील। 1965ला त्यांनी नोकरी सोडली। 57ची ती राजकीय क्रांती कांशीरामांनी पाहिली नाही असं नाही म्हणतायत। ही जी तथागतापासून अशी प्रवाहित होते हो जो संघ या शब्दामध्ये त्याचा संबंध साठवणं आहेत ती जेव्हा विस्मरणात जाते तेव्हा मी अनेकदा एकांतामध्ये हळहळून जातो। काय चमत्कार केले आता त्या भगिनींनी हा मुद्दा वेगळा आहे, पण दिल्लीतल्या एका सामान्य शाळेतल्या एका शिक्षिकेला उचलून त्यांनी दुसऱ्या राज्यात आणि मुख्यमंत्री पदावर म्हणे एकदा नाही 4दा। मी व्यूह रचना हा शब्द वापरतोय। याच्या मागचं केंद्रबिंदू जर कोणतं असेल तर ती सत्ता प्राप्तीचा मार्ग आणि ती व्यूहरचना करताना बाबासाहेबांनी जी द्रष्टेपणानं 140, 141, 142 जे घातलं होतं की हा कधीतरी शेड्यूल कास्ट म्हणून वर्गवारी मागेल ती त्याची ओळख होईल, हा कधीतरी 141 म्हणून अदर बॅकवर्ड क्लास म्हणून हा संघटित होईल ही त्याची आयडेंटिटी होईल। 140, 141, 142 ही आयडेंटिटी कशी राहील? आपण खूप लवकर बौद्ध म्हणून लोकांना परावर्तितही करू शकलो नाही। आपण दलित म्हणून दुसऱ्यांची जी नाड जुळलेली होती ती सुद्धा साप तोडून टाकली। शंभूराजे बलिदान दिवस, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी आणि मान्यवर कांशीराम यांची जयंती या तिन्हींचं एक पूज्य स्मरण या अर्थाने या परिषदेचे आयोजन आहे अशी भूमिका मला बंडूभाऊंनी सांगितली। त्यांनी हे काय एकत्रीकरण केलं हा त्यांचा हक्क आहे। शंभूराजे हे तर इतिहासातलं एक स्वर्णिम पान आहे, पण मी भाग्यवान आहे की दुर्दैवी आहे मला माहिती नाही। बॅरिस्टर साहेब आणि कांशीराम या दोघाही महानीयांचा मला सहवास लाभलेला आहे। बॅरिस्टर साहेब थोडंसं धार्ष्ट्य होईल, पक्ष आणि प्रिय दोन्ही अर्थाने मी त्यांच्या निकट होतो। मान्यवर कांशीराम यांचा पक्ष म्हणून नव्हतो, पण एक पत्रकार या नात्यानं मी त्यांच्या प्रसंगोत्पात 5 की 6 मुलाखती घेतल्या आणि ते मला मुलाखत द्यायला कायम उत्सुक असायचे आणि ती मुलाखत घेताना ते अडचणीत येतील असं मीही कधी देत नव्हतो। लोकमतच्या पहिल्या पानावर त्यांची मुलाखत यायची। हा माझ्या सख्याचा मुद्दा झाला। जन्मशताब्दीच्या निमित्तानं बॅरिस्टर साहेबांच्या विषयी मुळात हे त्यांचं जन्मगाव आहे, ही त्यांची प्रारंभाची कर्मभूमी आहे, किंबहुना हा त्यांचा प्रारंभ बिंदू आहे। त्यांच्या वडिलांपासनं त्यांच्या समाजकार्याचा हा स्वर्णिम असा प्रारंभ आहे।
बॅरिस्टर साहेबांच्या विषयी आज बोलण्याचं कुठलंही औचित्य नाही आहे. पण एक मला नवल वाटतं की ज्या बाबासाहेबांच्या विषयीचं आपलं पिढ्यानं पिढ्या ऋण संपणार नाही, त्या बाबासाहेबांनी अनेक हयात असताना सुद्धा, हे आपण मान्य केलं पाहिजे बरं, की इंडिपेंडंट लेबर पार्टीपासनं बाबासाहेबांचा जो राजकीय प्रवास होतो आणि तो वेळोवेळी प्रसंगाचं महत्त्व आणि महत्ता लक्षात घेता मग ती शेड्यूल कास्ट फेडरेशन असा वळसा देऊन जेव्हा ती रिपब्लिकन पक्षाकडे वळण घेते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी, मला नवल वाटतं कधी कधी की 1955ला बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बॅरिस्टर साहेबांना जनरल सेक्रेटरी नेमावं, ज्यावेळेस की समाजामध्ये त्यांच्यापेक्षा अधिक सुशिक्षित, अधिक दृढ, अधिक पक्व, काय काय सांगू शकतील अशा अनेक विशेषणांनी ते पूर्ण होते. तरी बाबासाहेबांनी सगळ्यांना बाजूला करून स्वतः आपण अध्यक्ष झाले आणि बॅरिस्टर साहेबांना 1955ला त्यांनी जनरल सेक्रेटरी केलं. आणि त्यावेळेस बॅरिस्टर साहेबांचं वय अवघं 30 होतं. म्हणजे 30 वर्षाच्या एका तरुणाला बॅरिस्टर साहेबांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी करणे ही साधी बाब नव्हती, अजिबात साधी नव्हती. आणि दीक्षेच्या 15 दिवस आधी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या संबंध लोकांना त्यांनी, बाबासाहेबांनी दिल्लीला बोलवावं आणि सांगावं त्यांना की मी 15 दिवसाच्या नंतर नागपूरला दीक्षा घेत आहे. याचा अर्थ मी 15 दिवसानंतर शेड्यूल कास्ट राहणार नाही आहे. तिथेच त्यांनी हेही सांगितलं की मी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करणार आहे. मी आज सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या समोर बोलतोय. त्यावेळेसचा तो अत्यंत आवडीचा शब्द होता CEC, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी. CECच्या संबंध मान्यवर सदस्यांना बाबासाहेब म्हणतात आहेत की मी इथे माझ्या मनातलं सांगितलंय. मी देशातल्या लोकांना खुले पत्रसुद्धा मी लिहिलेलं आहे की मला आता शेड्यूल कास्ट फेडरेशनला वाइंडअप का करायचं आहे आणि मला ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची स्थापना का करायची आहे. त्यावेळेस बॅरिस्टर खोब्रागडे हे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी होते. 14 दिवसानंतर त्यांनी नागपूर मुक्कामी आणि नंतर 2 दिवसानंतर चंद्रपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 2.25 महिन्यात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पिढ्यांवर आभाळ कोसळलं आणि बाबासाहेब त्यानंतर नाहीत. त्यानंतर काय घडलं हा सगळा इतिहास असेल. पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की 57ला जे दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस बाबासाहेबांच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे अध्यक्ष झाले होते. म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं पूर्ण नेतृत्व हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्याकडे आलेलं होतं. आणि बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात 1957ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्रातनं 1-2 नव्हे 6 खासदार निवडून गेले होते. 2-4 आमदार नाही, 23 आमदार निवडून गेले होते.
हा इतिहास आपल्याला पुसता येत नाही. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे महाराष्ट्रातनं 6 आणि इतर राज्यातनं 9 खासदार निवडून गेले होते. नंतर काय काय घडत गेलं त्याची खूप शल्यचिकित्सा दंतचिकित्सक डॉक्टर नगराडे यांनी केली आहे. फार रागावले आहेत ते. त्यांचं खरं तर वेगळं व्याख्यान ठेवायला हवं होतं. अधिक जितका संताप काढायचा होता त्यांना काढू दिला असता. कांशीराम यांचा मी काही खूप त्यांच्या मोहात होतो असं नाही आहे, पण जी माणसं आपल्याला आवडतात त्यांचीच आपण गुणवत्ता मान्य करावी. जी माणसं आपल्याला आवडत नाही त्यांच्या अजिबात गुणवत्तेकडे सुद्धा ढुंकूनही पाहायचं नाही, असा दुजाभाव करता येत नाही. कांशीरामांचं एक वैशिष्ट्य आम्हाला कोणालाच नाकारता येत नाही. त्यांच्या राजकीय मीमांसेच्यावर आपली 2 मतं असू शकतात, कदाचित विरोधात मत असू शकतो. आजचं हे मंचक त्या सगळ्या विषयांचं उहापोह करण्याचं नाही आहे, पण एक मान्य केलं पाहिजे की जालंधरपासनं 7-8 किलोमीटरच्या एका छोट्याशा गावी जन्माला आलेला रामदासी पंथाचा पगडीधारी शीख कुटुंबातला सगळ्यात म्हणजे 8 मुलांचं ते कुटुंब होतं. त्यात कांशीरामात सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे पुत्र होते. त्यानंतर अजून 7 भावंड. लहानपणी कांशीराम हे पगडीधारक होते. आज आपल्याला त्यांचं चित्र शिखाची पगडी आणि दाढी नसलेलं जरी दिसत असेल, बाकी त्यांच्या सगळ्या भावंडांची पगडी घातलेलेच आहेत. शीख कुटुंबातला एक तरुण MSc झाल्याच्या नंतर पुण्याला नोकरीला येतो. त्याला थोडीशी एक बाजू अजून आपण तुम्हाला सांगतो की या कांशीरामांच्या गावापासून जी जालंधर आहे ना, तिथे लाहोरीराम बाली यांचाही जन्म झाला आहे. आज लाहोरीराम बाली यांना विस्मरणात टाकला आपण. हे कांशीराम आणि ते लाहोरीराम LR बाली म्हणून जे प्रसिद्ध आहेत, त्यांच्याही जीवनाचा इतिहास खूप मोठा आहे. पण आज कांशीरामवर आपण होतो. पुण्याला नोकरीला केल्याच्या नंतर हे ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचून ते इतके परावर्तित झाले वगैरे जे सांगतात, झाले असतील. 1965ला त्यांनी नोकरी सोडली. 57ची ती राजकीय क्रांती कांशीरामांनी पाहिली नाही असं नाही म्हणतायत. ज्या 57ला महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये 6 खासदार निवडून येतात, ती राजकीय संबंध घडामोड कांशीरामांच्या नजरेतून गेली असेल असं नाही म्हणतायत. 1964 जे अजूनही राजकीय पृष्ठभागावरून विस्मरणात टाकता येत नाही, ते भूमिहीनांचं आंदोलन. केवळ महाराष्ट्रामध्येच 4.25 लाख लोक, आज 140 कोटी आहोत आपण. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 40 कोटी होतो. 1964ला फार फार तर 60-70 कोटी असू. सगळे तुरुंग भरलेले होते. सिनेमा थिएटरमध्ये लोकांना ठेवलं होतं. रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरवर होते. केवळ महार नव्हते, जेवढ्या छोट्या जाती होत्या त्या सगळ्या होत्या. ते 1964चं ते महान आंदोलन कांशीरामांनी पाहिलंच नव्हतं असं नाही म्हणतायत. एका पुस्तकाला सगळं तुम्ही श्रेय देत असाल. आता ते का असं इतिहासात नमूद करत नाही तो माझा भाग नाही आहे. पण 1964चं इतकं महान भूमिहीनांचं आंदोलन
ज्या महाराष्ट्रात होते त्याच महाराष्ट्रातील पुण्यामध्ये कांशीराम राहतात. तिथे सांगतात की दीनभाना प्रकरण घडलं आणि त्याच्यावरून त्यांनी ठीक आहे जे काय घडलं असेल, पण 64 ते महान आंदोलन त्यांनी पाहिलं नाही. इतकं विस्मरणात नाही टाकता येत, नका देऊ श्रेय. पण एक मान्य मी करतो कांशीरामांचं, की जे काही त्यांना वाय झालं असेल, जे काही त्यांना साक्षात्कार त्यांना झाला असेल, त्यातनं एक माणूस ज्याला पार्श्व नाही, ज्याला जातीचा गंध नाही, ज्याच्या नात्यागोत्यातलं कोणी नाही, ज्याच्या आडनावाचं कोणी नाही, ज्याच्या दूरपर्यंत रक्ताचं नातेवाईक कोणीच नाही, ज्याला ओळखणारही कोणी नाही, तो एक कांशीराम नावाचा माणूस विचार करतो की नाही, मी या कार्यालयात येणं बंद करेन, मी सरकारी कर्मचाऱ्यांचं संघटन बांधेन आणि असं बांधेन की ते चमत्कार घडेन. ही जी किमया आहे, ही जी तथागतापासून अशी प्रवाहित होते, हो जो संघ या शब्दामध्ये त्याचा संबंध साठवणं आहेत, ती जेव्हा विस्मरणात जाते तेव्हा मी अनेकदा एकांतामध्ये हळहळून जातो. संघ ही कल्पना आमची आहे राजा, संघटन कौशल्य हे आमचं आहे रे. एक माणूस काय करू शकतो हे आम्ही शिकलो रे. कदाचित कांशीरामांपासून जर काही शिकायचं असेल, त्यांनी आपल्या मूळ राज्यामध्ये समजा केलं असतं तर मी मान्य केलं असतं की त्याच्या रामदासी पंथाच्या लोकांना आधी त्यांनी जोडलं. त्यांनी पुण्यात सुरू केलं, पुण्यात ती संघटन बांधलं, पहिले परिषद पुण्यात घेतली. लोक त्याच्या जातीचे नव्हते तरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांची अशी लाखोंची माळ बांधली. हे जे संघटन कौशल्य आहे ना, काही जर आपल्याला कांशीरामांपासून शिकता येत नसेल, संघटन कौशल्य आपल्याला बाद नाही करता येत. आपल्या चळवळीतलं हा प्राण आहे. कांशीरामांनी आदेश देऊन लोकांना नाही बांधलं. कांशीरामांच्याकडे कुठलीही पार्श्व नव्हतं, असं कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं त्यांना. कांशीरामांच्या विषयीची भक्ती वगैरे नाही मला, अजिबात नाही असा मुद्दा माझ्या डोक्यात. पण त्यांच्या संघटन कौशल्यावर तर फिदा झालंच पाहिजे. आणि ती जी म्हणजे, आणि मग त्यांनी जे चमत्कार करत गेले, 4-4 वेळा एका सामान्य शाळेतल्या शिक्षिकेला उचलून, आता ती शिक्षिका आता काय झाली ते जाऊ दे, काय चमत्कार केले आता त्या भगिनींनी हा मुद्दा वेगळा आहे. पण दिल्लीतल्या एका सामान्य शाळेतल्या एका शिक्षिकेला उचलून त्यांनी दुसऱ्या राज्यात आणि मुख्यमंत्री पदावर म्हणे एकदा नाही 4दा. त्या अर्थानं समजा बंडूभाऊंनी स्मरण करत असतील, काय वाईट नाही. आज मला विषयात बांधण्याचा यांनी प्रयत्न केला. सांप्रदायिक विडख्यात सापडलेली लोकशाही आणि मुक्तीचं आंबेडकरी चिंतन, शब्द तर असे बंबार टाकतात असे, म्हणजे साधं बोलायचंच नाही असं. आणि एक तर मला हे मान्य करावं लागेल, तुम्ही हातबीत काही वर नका करू, पण तुमच्या माझ्या जीवनात जे काही सुखाचे, सुखावतेचे, प्रसन्नतेचे, थोडे आनंदाचे, स्वप्नांचे जर दिवस आले असतील ना, ते केवळ लोकशाहीमुळं. आणि ही लोकशाही मरत आहे, ही लोकशाही अडचणीत आहे, ही लोकशाही विडख्यात आहे, हा आपला विषय नाही व्हायला पाहिजे. ही आपल्या
विवंचनेचा, आपल्या अस्वस्थतेचा, आपल्या विचारचक्राचा, आपल्या रोजच्या चर्चेचा, कारण ही गेली तर पहिली कुऱ्हाड आपल्यावरच येईल, त्या काळजीचा विषय आहे. हा भाषणाचा विषय नाही आहे. कारण हे स्पष्ट आहे, हे जे काही प्राप्त झालं, हा व्यवस्था बदलाला ती लोकशाहीमध्ये जी बदलून गेली, मनुस्मृतीच्या कायद्यातून ती संविधानाच्या कायद्यामध्ये जी परावर्तित करण्यात आली, जी केवळ 200 वर्षाच्या इंग्रजांच्या पारतंत्र्यातून नाही रे बाबा, हजारो वर्षाच्या पिढ्यानं पिढ्या ज्यांचं आमच्या व्यवस्थेवर पारतंत्र्य होतं, त्यांच्या विडख्यातून आम्हाला जिने स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याला जे विशेषणात्मक नाव आहे ती लोकशाही. तिथेही मग म्हणतात बाबासाहेब, ते नका सांगू रे म्हणतात मला अब्राहम लिंकन वगैरे, ते फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. अरे नका सांगू म्हणतात मला. हे लोकशाही कशी होती ते अब्राहम लिंकन सांगतात, हे बाबासाहेब म्हणतात. बरं, लोकशाही कशासाठी हे सांगा म्हणतात. आणि ही लोकशाही कशासाठी जेव्हा आपण असं म्हणतो, आणि ती आज 77-78 वर्षापर्यंत चालू आहे, आणि तिथे जी गोम आहे, आणि तिथेच बाबासाहेब, कारण या विषयाला जर समजा, या विषयाला आपण जर अशा अर्थानं समजा आपण विचारात घेतलं की इतरांना समजा पिढ्याने पिढ्या ज्यांचं राज्य होतं, केवळ लिखित राज्य नव्हतं तर ते मानसिक राज्यही होतं. ते राज्य त्यांनी ईश्वरीय बांधणीमध्ये बांधून टाकलं होतं, ते त्यांनी अज्ञान शक्तीच्या रूपामध्ये बांधून टाकलं होतं, त्याला ईश्वरीय प्रारूप दिलं होतं. ईश्वराच्या जाचातून, अज्ञान शक्तीच्या जाचातून, पवित्र अशा धर्मग्रंथाच्या जाचातून कोणत्या कोणत्या नाही तुरुंगातून आपली मुक्ती झाली आहे. या सगळ्या मुक्तीला एक केवळ 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झालो हा एवढाच अर्थ राहत नाही. ती जी अनेक वर्षाची गारद करणारी जी परंपरा होती, त्या परंपरेतनं जेव्हा ही मुक्ती आपल्याला मिळाली, ती टिकवून ठेवायच्या अर्थानं आपण या गंभीर गोष्टीकडे. आता काल सध्या 21 मार्चला राज्यसभेच्या याच्यामध्ये रामजीलाल सुमननी जे वक्तव्य केलं, काय जे केलं असेल, 2 दिवसानंतर त्याच्या आग्रा मुक्कामी नवल वाटते, ज्या आग्रामध्ये ताजमहाल आहे, ज्या आग्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचं वैभवशाली अधिवेशन, जिथे बी मौर्य सारखा आयोजक होता, संघप्रिय गौतम सारखा आयोजक होता, त्या पिढीचे लोक आज जिवंत आहेत की नाही मला माहिती नाही. हजारो आकाशामध्ये फुगे सोडण्यात आले होते, हजारो लोक महाराष्ट्रातनं आग्र्याला गेले होते. इतकी मोठी संख्या आग्र्यामध्ये दलितांची असताना सुद्धा त्या आग्र्यात रामजीलाल सुमनच्या घरावर बुलडोझरनं हजारो मुलं जातात, आणि 1 किलोमीटरवर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री त्या शहरात राहून तो भाषण देत आहे. हे सगळं घडते आहे, हे अचानक नाही आहे. हे घडण्याच्या मागची जी दूरदृष्टी आहे ती कारण असं आहे. हे विस्तारानं हा विषय मांडताना याला संक्षिप्त करून मी असं सांगेन, ही सगळी जी व्यूहरचना आहे, मी व्यूहरचना हा शब्द वापरतोय, याच्या मागचं केंद्रबिंदू जर कोणतं असेल तर ती सत्ता प्राप्तीचा मार्ग. सांप्रदायिकता हे आमचं शल्य नाही, सत्ता प्राप्तीचा मार्ग सांप्रदायिकतेच्या मार्गाने जातो हे त्यांनी हेरलं, म्हणून ते असं करतायत. त्या सांप्रदायिकला मग अतिश्रद्धा, अति आस्था, कट्टरतावाद
हे जे बाकीचे जे शब्द आहेत त्याला आता अधिक रंगीन शब्दात सांगायचं असेल तर त्याला आपण सांप्रदायिकता म्हणू. जेव्हा एखादा माणूस हिंदू असतानाच तो कट्टर हिंदू होतो, हिंदू असतानाच तो असं म्हणतो की राष्ट्र माझं आहे, ती सांप्रदायिकता. हिंदू असतानाच तो म्हणतो की 70-80% आम्ही आहोत, ती कट्टरता. हिंदू असतानाच तो असं म्हणतो की आम्ही आता रूलर्स राहू, ती कट्टरता. हिंदू असतानाच तो असं म्हणतो की हा देश हिंदूंचा आहे, ती कट्टरता. यातनं आपल्याला कसं बाहेर पडता येईल हे सगळे भाषणांचे विषय नाही होणार, हे आपल्याही व्यूहरचनेचे विषय होऊ शकतात. आणि ती व्यूहरचना करताना बाबासाहेबांनी जी द्रष्टेपणानं 140, 141, 142 जे घातलं होतं की हा कधीतरी शेड्यूल कास्ट म्हणून वर्गवारी मागेल, ती त्याची ओळख होईल. हा कधीतरी 141 म्हणून अदर बॅकवर्ड क्लास म्हणून हा संघटित होईल, ही त्याची आयडेंटिटी होईल. हा कधी ST म्हणून, आदिवासी म्हणून याची ओळख होईल. आणि हा हिंदू या आयडेंटिटीमध्ये रममान होणार नाही. ती गांभीर्य तत्कालीन जे सत्ताधारी होते त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही आहे. बाळासाहेब तेव्हाही म्हणायचे, आपण त्या सगळ्या गोष्टींच्याकडे आपलं पण दुर्लक्ष होतं. आपण 14 थेड्याचं 1927ला 19 मार्च आणि 20 मार्चला महाडचा संघर्ष झाला, गावभर आपण तो करतो. त्याच वर्षी 25 डिसेंबर, 26 डिसेंबर, 27 डिसेंबरला त्याच महाडमध्ये त्याच 14 तड्यावर मनुस्मृतीचं दहन झालं, तोही आपण करतो. पण त्याच रत्नागिरी जिल्ह्यात, त्याच चिपळूण कुलाबा जिल्ह्यात खोती आणि जमीनदारीच्या विरुद्ध बाळासाहेबांनी परिषद घेतली, ती आपण कधीही स्मरणात ठेवत नाही. बाळासाहेबांनी केवळ आपले सामाजिक कार्यक्रम राबवले असं नाही आहे. बाळासाहेबांनी आर्थिक कार्यक्रमांना अजिबात दुय्यम स्थान दिलं असं नाही आहे. बाळासाहेबांना तो लढा लढायचा होता की ही चळवळ जर साम्यवाद्यांच्या हातात गेली आणि ही चळवळ जर जगभर जी क्रांती होते आहे, 1789ला जर फ्रेंचची क्रांती झाली, 1917ला जर रशियाची क्रांती झाली, कामगार हा समजा केंद्रबिंदू झाला, आर्थिक शोषण हे जर केंद्रबिंदू झालं, मांडणी तशीच जर होत असली, आणि इथे तर आर्थिक शोषणाच्या तुलनेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक शोषण कितीतरी भयंकर आहे. आणि ते जर पटलावर आणायचं असेल तर मला पाण्याचा प्रश्न, मनुस्मृतीचा प्रश्न, अस्पृश्यतेचा प्रश्न हा घ्यावाच लागेल. याचा अर्थ मी आर्थिक प्रश्नांना बगल देतो असं होत नाही, आपण ती दिली आहे. एकतर 140, 141, 142 ही आयडेंटिटी कशी राहील? आपण खूप लवकर बौद्ध म्हणून लोकांना परावर्तितही करू शकलो नाही. आपण दलित म्हणून दुसऱ्यांची जी नाड जुळलेली होती ती सुद्धा साप तोडून टाकली. आपणही हेटाळणीच्या प्रवाहामध्ये लवकर वाहत गेलो. आपणही आपली संख्या किती आहे याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. छत्री समजा किती चांगली असली तरी पाऊस नसताना या उकाडा नसताना, ऊन नसताना छत्री उघडून चालले मूर्खपणा होतो. खूप समजा ऊन असेल तर छत्री उघडून चाललो तर योग्य आहे. पावसाच्या धारा असतील तर छत्री किती उपयोगी असली तरी 12 महिने तिला घेऊन चालता येत नाही. रणनीती तुमची किती श्रेष्ठ असू दे, पण डावपेच जर तुमचे नसले तर यशाची हमखास्ता नसते. डावपेच नावाचा भाग आपण दुर्लक्षित करून टाकला. या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण
केव्हा लक्ष देऊ? आपण इंडिपेंडंट लेबर पार्टीचा जो 1935ला 15 ऑगस्ट 1935ला बाळासाहेबांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याचं वाचन कधीच करत नाही. आपण मुक्ती कोण पथे हजारदा वाचतो, पण इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना करताना बाळासाहेबांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचं कधी वाचन होत नाही. आपण मनमाडला अस्पृश्य कामगार परिषद जी झाली 1928ला, तिथे बाबासाहेबांचं जे महनीय भाषण आहे त्याचं कधी वाचन करत नाही. आपण अशा अर्थाने, आणि मग त्याच बाबासाहेबांनी संविधान देताना जे भाषण आपण हजारदा सांगतो ते तर म्हणतात ना, असं मला माहिती आहे, म्हणतात की या देशामध्ये पक्षशाही ही देशाच्या वर जर जाईल, पक्षाची विचारसरणी ही देशाच्या वर जर गेली तर या देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आज ते घडते आहे. आपण हे विसरून जातो की बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही एका विसंगतीपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करतात. तुम्हाला पॉलिटिकल इक्वॅलिटी तर मिळून जाईल, पण सामाजिक आणि आर्थिक विषमता म्हटलं आहे. दोन्ही विषमता त्यांना लक्षात होत्या. या दोन्ही विषमतेची जी आपण कार्यक्रम राबवायला हवे होते, आणि आपण आर्थिक कार्यक्रम समजा आपण वारंवार समजा राबवत गेलो असतो. आपल्या परिषदा, बंडूभाऊवर टीका म्हणून नाही म्हणत, पण आंबेडकर कार्यक्रम परिषद मी नाव सुद्धा कधी आजपर्यंत ऐकत नाही. आपल्याला अस्मिता, विचार, सांस्कृतिक या शब्दाचा खूप भो आहे. आपण त्या शब्द केल्या असता मग इथे बघ आजची पिढी अशी मानते की जी आता 5वी पिढी असेल, सर्वजित बनसोडे यांच्या वयाची पिढी असेल, जिथे बाबासाहेब स्वतः म्हणतात की प्रत्येक पिढी ही स्वतंत्र राष्ट्र आहे म्हणतात. मागच्या पिढीने आपले विचार त्यांच्यावर लादू नये म्हणतात. प्रत्येक पिढीचे स्वतःचे एक प्रश्न आहेत, स्वतःच्या प्रश्नांची त्यांची एक धग आहे. आजच्या पिढीला समजा लॅटरल एंट्रीच्या वरून त्यांना समजा त्यांना गळफास मिळत असेल, आजच्या पिढीला समजा खाजगीकरणावरून त्यांना गळफास मिळत असेल, आजच्या पिढीला त्यांचा रोजगार हिरावला जात असेल, आजच्या पिढीला कुठल्याच प्रकारचं जीवनाची सुरक्षा लाभत नसेल, तर ते तुमचं पण खूप आंबेडकर ऐकायला येत नाही यार. त्यांना हेच वाटतं की हे रोज आम्हाला आंबेडकरच पाचतात, आमच्या कामाचं काहीही सांगत नाहीत. हे शल्य वाढू देऊ नका बरं. या सगळ्या गोष्टींमधनं आपण, आणि हे समजा आपण केलं असतं, ओबीसी सुद्धा दुःखी आहे, आला असता आपल्या पाड्यात. कारण आपण ते हेरलं होतं. भूमिहीन हा केवळ महार नव्हता, तो धनगरही होता, तो माळीही होता, तो कुणमी पण होता. हे जे आंदोलनाचं जे प्रारूप होतं ना आपलं, हे त्या नामांतराच्या आंदोलनाच्या नंतर जी अशी टेस्ट लागली, जे भावनिक आंदोलनं लोकांना असं वाटायला लागलं की ह्यांचं आंदोलन म्हणजे भावनिक आंदोलन. आणि आजची स्थिती अशी आहे, पुतळा, स्मारक, झेंडा आणि अजून काय ते करू नये असं नाही, पण प्रमाण थोडंसं 60-40 तरी नाही, 50-50 तर काहीतरी काय. तिथे ओबीसी आपल्याला तो मार्ग होता, तो ओबीसी नसता गेला. त्यांच्याकडे कुठलाच मार्ग नाही आहे. आपण त्यांचे सगळे वाभाडे काढू शकतो, पण गेल्या विधानसभेमध्ये भाजपानं आमच्या विदर्भामध्ये 60% कुणम्यांनाच उमेदवारी दिली. कुणम्यांना असं वाटायचं की आपला पक्ष काँग्रेस, भाजपा हा तेल्यांचा पक्ष आहे, त्यांनी त्यातलं काढून टाकलं. तो आजचा विषय नाही आपला. पण अशा लाभार्थींची संख्या वाढवत
ते जात गेले, त्यांना चव लागली आहे. हे केवळ आता रडण्याचं गणित नाही आहे, हे पुढचं भविष्य सर्वजित बनसोडे असो की प्रशिक आनंद असो की बंडूभाऊ नगरवडे यांनी या द्रष्टेपणाने या गोष्टींचा विचार करावा. त्यांना चव लागली आहे, आता ते सोडणार नाहीत. आता खूप दिवसाच्या नंतर 40% त्यांना सत्ता प्राप्त झाली, खूप वर्षानंतर. 1976ला जेव्हा आणीबाणी लावली तेवढे जनसंघ केवळ 2 खासदारांचा होता. तेव्हा संघटन काँग्रेस खूप मोठा पक्ष होता, तेव्हा लोकदल खूप मोठा पक्ष होता, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष खूप मोठे होते. अत्यंत बारका छोटा मूल्यहीन चर्चेत न घेता येणारा तुच्छ पक्ष, शेंडीवाल्यांचा बामणांचा पक्ष म्हणून ज्याची प्रतिमा होती, ज्याचं चिन्ह दिवा होता, कॉर्पोरेटर सुद्धा निवडून फारसे येत नसत, त्या पक्षानं या प्रतिमेतून सुटका कशी होईल. जे सनातनवादाचा पुरस्कार करतात ते परावर्तित होत गेले आणि जे परिवर्तनाचा पुरस्कार करतात ते बदलायला तयार नाही, तशी आपली स्थिती आहे. आपण म्हणजे देवत्वाकडे, प्रतीकाकडे, पूजनीयतेकडे, खूप मोठं स्मारक कसं होईल याच्याकडे, माणसं कशी मोठं होतील, माणसं कशी सुखी होतील, जंजाळातून दूर कशी होतील, खूप मोठी दीर्घ कविता लिहितात यार. माणसांचे दुःख नाही लिहत, खूप वेगवेगळ्या अंगांना फक्त चरित्र लिहितात. या खंडातील त्या पानावर, त्या पानातील त्या ओळीवर 12व्या खंडात, 13व्या खंडावर, 14व्या खंडामध्ये. पण जी आजची जी दुःखाची स्पंदनं आहेत तिकडे दुर्लक्ष करतात. तो विषय पत्रिकेवर विषय घेत नाहीत, त्या आसवा विषय होत नाहीत, ते पिढीचं दुःख सार्वजनिक दुःख होत नाही, त्या पिढीच्या दुःखाला प्रातिनिधिकता मिळत नाही. ते कासावीस होत चाललेत, ते अस्थिपंजर होत चाललेत. आणि मग कैलास नगराडे भाषण देतात की विकाऊ झाले. अरे काय सांगता यार, नाही हो, असं नाही आहे. कोणी मागं बिगं नाही आलाय, कोणीच नाही मागं आलाय. असं आजच्या पिढीला, आजच्या तरुणांना असं म्हणून तुम्ही अधिक खच्ची करता यार. तुम्ही असेल तरी मायेच्या ममताने त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तुम्हाला म्हणे मग ते इंदिरा गांधींचं कौतुक करा ना की 20 बँकांचं राष्ट्रीयकरण केल्याबरोबर हजारो लाखो तरुण. अरे तो काळ लक्षात घ्या ना. मग तुम्ही एका ग्रॅज्युएट दलित तरुणाच्याकडे 5-6 अपॉइंटमेंट ऑर्डर राहायचे. 5-6 अपॉइंटमेंट ऑर्डर, इथे जाऊ की तिथे जाऊ की तिथे जाऊ. आणि आज एका तरुणाला विचारा ना, तो MSc झाला, तो PhD झाला, साध्या कॉन्स्टेबलची नोकरी जरी निघाली तरी तिथे जाऊन भरतो यार तो. हे कोण करेल मग? राजकीय पक्ष कशासाठी आहे? फक्त कुठलं गुणगान करण्यासाठी? मग एक तर पॉलिटिकल स्टँड घ्या, नाही तर पार्टी स्टँड घ्या, किंवा दोन्ही स्टँडचं समन्वय करा. राजकारण हे दुःखाचं हरण करण्यासाठी आहे, राजकारण हे पिढीचं दुःख सावरण्यासाठी आहे, राजकारण हे शक्ती देण्यासाठी आहे, राजकारण हे सुखाचे दिवस आणण्यासाठी आहे. काय करता येईल ते पहा. पण राजकारण करणे हे कोणाच्या नावाचा मोठेपणा करण्यासाठी असं नसतो. आणि त्यांनी सांप्रदायिकता ती आली आहे, ती सांप्रदायिकता त्यांनी हेरून टाकलं की हा हिंदू, याला जर कट्टर केलं, याला जर लालच दाखवली, याला OBC शेड्यूल कास्ट
ST या आयडेंटिटीतून बाहेर आणलं, याला जर हिंदुत्वाच्या पांघरुणामध्ये एक केलं, घरी पाडणार तू OBC, पण सार्वजनिक ठिकाणी आपण हिंदूंनी एक झालं पाहिजे, मंदिरात आपण एक झालं पाहिजे, रामकथेत आपण एक झालं पाहिजे, भागवत कथेत आपण एकाच ठिकाणी बसलं पाहिजे. तिकडे करणार तू घरी, तिकडे पाडणार म्हणजे. कुणब्यांची 5-6 जाती राहू दे ना, तिरडे कुणबी, झाडे कुणबी, अमुक कुणबी, तमुक कुणबी, पण कुणब्या झालं तर सगळे कुणबी एक झाले पाहिजे. आम्ही देतो ना शब्द तुम्हाला, सर्व शाखीय कुणबी समाज. सर्व शाखीय असं काहीतरी लफडं लावून टाकतात, असं त्यांच्याकडे ते शब्दांचा कारखानाच आहे. पण हिंदुत्व सोडू नको. मुसलमानांना पकडलं, शहाबानो केस पकडली, नंतर बाबरी मस्जिद पकडली, मग राम मंदिर पकडलं, मग 370 कलम पकडलं. साला 3 खासदाराचं काश्मीर, 543 खासदाराचा हा देश, त्या 3 खासदाराचा काय देशाचा संबंध आला? पण 370 मध्ये ये देश में रहना, देश पेटवला. मग समान नागरी कायदा आणला. एक सरत नाही तर दुसरा, एक सरत नाही तर दुसरा, सतत होडी पेटत ठेवावी, शेक कायम असला पाहिजे. एक गेलं की आता राणा संघ आला, अख्खी UP पेटवून टाकली, बिहार पेटवून टाकला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार आहे आणि त्यांना ती लागण आली आहे. या अर्थानं आपण त्याला मग राजकारण म्हणा, सत्ताकारण म्हणा. आज समजा बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आहे, ते चांगलं आहे की वाईट आहे ते सांगण्याचा आज मुद्दा नाही आहे, पण समाज संबंध गोष्टींचा निर्णय घेईल. हे जी लाट आली आहे, सोसायटी विल सी. बॅरिस्टर साहेब एकदा काय म्हणाले होते माहिती आहे? माझ्या जीवनातला प्रसंग आहे. ते मला रणजित भाऊ म्हणायचे. रणजित भाऊ, त्या संघटनेचं मी नाव नाही घेत, हे खूप माझ्याविषयीचं वैयक्तिक टीका करतात म्हणे. माझ्याशी झालेला संवाद सांगतो, पण मला एक भय वाटते म्हणे नेहमी, की एक दिवस हा समाज लीडरलेस होईल. लीडरलेस समाज हा कधीही प्रगती करत नाही, लक्षात घ्या बरं. कोणत्याही चळवळीला नेता हवाय, नेतृत्वविहीन ही कल्पना तुमच्या माझ्या जीवनाला भाग्यदायी नाही आहे. विना नेतृत्व कुठली गोष्ट चालत नाही. एक संस्कृतची म्हण आहे, ती संस्कृतची म्हण असल्यामुळे मला संस्कृत येत असल्यामुळे पाठ नाही आहे, पण तिचा मतितार्थ मला माहिती आहे की ज्या समाजामध्ये सगळेच लोक स्वतःला विद्वान समजतात, ज्या समाजामध्ये सगळेच लोक स्वतःला नेते समजतात, त्या कुळाचा नाश होणे निश्चित आहे म्हणतात. समजलात काय? लीडरलेस होऊ देऊ नये. आता कोणता नेता आहे आणि काय नेता आहे हे मी आज नाही सांगत, ती गोष्ट वेगळी आहे. रात्रंदिवस आमचा समाज चिंतित असतो. ब्राह्मणांकडे पैसा आहे, सुबत्ता आहे, लेकरही कमी आहेत, संख्याही 3% आहे. कधीच विचार नाही करत. त्यांनी आपली विचार सोडून दिली कोणाच्याकडे तरी. ते जे सांगतील तसं आम्ही फॉलो करू. आणि आज या स्थितीमध्ये या देशातली जी 140 कोटी जी लोकांची संख्या आहे त्यांना काहीच नाही आहे. उद्या सगळी पिढी ही दयेवर येईल. जे बाबासाहेबांच्या सोबत गेले आहेत त्यांना केवळ विचार करण्याची कुवत आहे. आज ती माणसं आपल्याला यांनीच आमच्या सवलती खाल्ल्या. वर्गीकरणाला मान्यता द्या. बुद्धी नसल्याच्यामुळं
हे सगळे खेळ होऊन राहिले आहेत. आणि त्यांनी पाहून टाकलं की 2014ला समजा केवळ 31% घेऊन आपण सत्तेवर येऊ शकतो. मग काय करावं? ओपन आपली वोट बँक पक्की करा. मग काय करावं? ओपन कॅटेगरीच्या लोकांची साठी पूरक धोरणे वापरा. मग काय करावं? पहिल्यांदा कामगार कायदे हटवा. ते उद्योजकांच्या उद्योगधंद्यांच्या उपयोगाचे नाहीत. हे जे 144 कामगार कायदे ते हटवा. जो श्रीमंत आहे, जो अतिश्रीमंत आहे, जो धनी आहे, जो व्यापारात आहे, जो उद्योगधंद्यात आहे, हा आपला कायम वोट बँक होऊन जाईल. 144 कायदे त्यांनी 4 कायदे करून टाकले. कोणीच आंदोलन केलं नाही आहे. मंत्राणी वही सांगते आम्ही रेल्वे स्टेशन आम्ही विकले नाही म्हणते, भाड्याने दिले म्हणते. आणि अदानी दुसऱ्या दिवशी सांगतो की आमचं म्युच्युअल ऑफ अंडरस्टँडिंग जे झालं आहे MOU त्याच्यात भाडेकरावर शासनानं जे आहे ते आम्हाला लागू नाही म्हणे. रिझर्वेशन पॉलिसी आम्हाला लागू होणार नाही. म्हणजे तेच रेल्वे स्टेशन जिथे TC आणि गार्ड हा रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये येत होता, तोच अदानीकडे गेल्याच्या नंतर तो म्हणतो ते नियम आम्हाला लागू नाही आहे. किती भयंकर आहे हे सगळं. आणि ओपन कॅटेगरीची माणसं ही त्यांची वोट बँक होत गेली. आता ओपन कॅटेगरीची माणसं म्हणतात आम्ही 40% आहोत, कोणी म्हणतात आम्ही 30% आहोत. ह्यांनी विचार केला की किती समजा केली 100% ब्राह्मण तर आपला पक्का आहे. मग गुजराती, मारवाडी, मग हा नव्यानं आलेला सिंधी, त्याला मग त्याच्या कामाची नागरिकत्व त्यांना मिळवून द्या. सिंधी पण ताब्यात घेतला. नव्या प्रकारचे पंजाब सोडून इतरत्र असलेले शीख त्यांना ताब्यात घ्या. 25-30% त्यांनी ती पक्की वोट बँक आहे, लक्षात घ्या. आणि मग 2019ला त्यांनी जो टार्गेट ठेवला तिथे 36% मिळाले. 2019ला 36%, 2024ला त्यांनी 42%चा टार्गेट ठेवला होता. तिथे गडबड झाली. आणि हा मुद्दा आपण जर लक्षात घेतला की 40%वर यांना देशाची, आणि मग हे लाभार्थी वाढवत गेले. ओपन कास्टची ही पक्की वोट बँक, त्यानंतर बहुजन समाजातले, OBCतले, आणि मग काय करायचं तर आदिवासींचं वेगानं हिंदूकरण करायचं. हा केवळ सांप्रदायिकतेचा मुद्दा नाही आहे. हा सत्तेच्या सारीपाटाचा खेळ आहे. आणि सत्तेच्या सारीपाटावर त्यांनी देशाला पाहून टाकलंय. त्यांनी लक्षात घेतलंय की 80 लोकसभा सदस्यांचं समजा UP असेल तर दुसऱ्या नंबरवर असलेला महाराष्ट्र हाही हातात घेतला पाहिजे. तिसऱ्या नंबरवर असलेला बिहार आणि मध्य प्रदेश तोही हातात घेतला पाहिजे. अशा अर्थाने ही सगळी मांडणी होत गेली. आणि आज स्थिती अशी आहे की मध्य प्रदेशामधले 70-80% आदिवासी त्यांचं हिंदूकरण झालं आणि मध्य प्रदेश कायम त्यांच्या ताब्यात गेला. बांधवांनो, आजच्या या आयोजकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करताना त्यांच्या मनात ही धग आहे की सांप्रदायिकतेच्या विडख्यात, मी तर असं म्हणेन की कोणाच्या तरी विडख्यात ज्यांनी हे पेरलाय त्यांच्या विडख्यात हा देश कायम जात आहे. काहीच नाही करू शकणार जर तुम्ही या गोष्टींना द्रष्टेपणाने विचार केला नाही. आज 40% पर्यंत त्यांची कायम वोट बँक झालेली आहे. ती कशी छेदावी, यांना सत्ताच्युत कसं करावं,
यांनी निवडलेले मार्ग हे कसे कामाचे नाहीत ते सिद्ध करावं. ती भूक, ती बेरोजगारी, ती असुरक्षा, स्वप्नभंगता, भयंकरता जे काय चाललाय, वेळ लागेल. माझ्याच पिढीत सगळे प्रश्न संपले पाहिजे असं नाही आहे. या अर्थानं समजा या सगळ्या गोष्टींचं निदान जर आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतील. आज या अर्थानं या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करायची या मंचकाने जी संधी दिली, बंडूभाऊंनी अत्यंत प्रेमानं आणि आग्रहानं मला आमंत्रित केलं. तुम्हा सगळ्यांनी अत्यंत शांततेने ते ऐकून घेतलं. मी इथेच थांबतो. तुमचा आभारी आहे.